श्री दत्तात्रेय महाराज की जय. मी तुम्हाला आपल्या महानुभाव पंथाच्या देवाविषयी सांगते. मी महाराष्ट्रामधील नांदेड येथील लिमगाव या ठिकाणची सुनीता गोपाळराव कदम ही स्त्री आहे. आमच्या गावामध्ये पाची देवाचे स्थानं आहेत. दाढीचा विशेष आहे मोठा सर्वात जास्त. आणि श्रीपरबर बाबा आहेत. दत्तात्रेयचं मंदिर आहे. श्रीकृष्णाचं गोपाळ चौडी मंदिर आहे. आणि गुरुदेवाला चक्रधर स्वामीचं स्थान आहे. आणि भायेश्वरला चक्रधर स्वामीचं स्थान आहे नांदेडमध्ये. आणि राहेरलासुद्धा चक्रधर स्वामीचं स्थान आहे. माहूरलासुद्धा चक्रधर स्वामीचं स्थान आहे. दत्तात्रेयाचं स्थान आहे. चाळीच्या देवालासुद्धा चक्रधर स्वामीचं स्थान आहे. अशा बऱ्याच ठिकाणी आमचे देवस्थानं आहेत. आणि मी माझं एवढं भाग्य समजते की आमच्या गावामध्ये पाचही देवाचे स्थानं असल्यामुळे आम्हाला बाहेर जायची गरजच पडत नाही. का तर एखाद्याचं स्त्रीला देव घडत नसत, घरचे लोक जाऊ देत नसतील, तर तिच्या घरामध्ये गावामध्ये देव असल्यामुळे ती कोण्या तरी कारणामुळे कार्यक्रमामुळे पंचवत्राच्या कार्यक्रमामुळे कशाच्याही कार्यक्रमावर ती देवाचं दर्शन घेऊ शकते. माझ्या गावामध्ये एवढा मोठा जाळीचा देव आहे. अहो त्याचा विशेष असा मस्त आहे ना, चौकोनी आहे आणि काळा शार, त्याला सोन्याची कट चौकोनी आहे आणि त्याच्यावर एक असं फूल सोन्याचं लावलेलं आहे. आणि त्या देवाला दुरून दुरून लोक येतात पाया पडायला. आणि दाढीचा विशेष एवढा पावतो ना, त्याच्यामध्ये काय आहे, दाढीच्या विशेषामध्ये दात असतो थोडासा, म्हणजे आपली दाढ असती ना, दाढीचा चारा असे कोणे असतात ना, त्याच्यातला थोडासा तुकडा आणि त्याच्यामध्ये चक्रधर स्वामीचं पहिलंच असं ठेवलेलं आहे. आणि भव्य असं मंदिर आहे. आणि तिथं गेल्यानं असं करमतं ना, खूपच छान करमतं. आणि हा आमचा देव बाहेर गावामध्ये जायचा, पंजाबला जायचा, पंजाबला घेऊन जात होत्या बायका. आणि खूप लोक त्यांना म्हणजे देवदेव करायचे, अशी देवपूजा करायची, हे करायचे. आणि गावामधून जर अशी मिरवणूक काढली ना, त्या देवाला एवढी वर्गणी जमा व्हायची ना खूपच. आणि देवाचं एवढं स्थान आहे ना, खूप स्थान आहे. मला देवाची खूप भक्ती करावीशी वाटते. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी आलं तेव्हापासून माझ्या हिश्श्यातलं खायची जरी वस्तू असती तरी मी देवाला दान केलेली आहे. जर माझ्या घराच्या समोर महानुभाव जर आला तर मी त्याला पूजा करायचे, त्याला भिक्षेतलं आपलं खायचं अन्न, आई मला जेवायला जर द्या म्हणलं तर मी माझ्या जेवणाच्या ताटातली डब्बा जे असेल तर मी त्याला द्यायचा आणि नंतर बनवून खायचा. आणि माझ्या हातून मी पंचावताराचा कार्यक्रम घडून घेतला. आणि एकदा काय झालं, माझ्या घरी गावामध्ये पंचावताराचा कार्यक्रम ठरला. आणि ते गोपाळ चौडीमध्ये कार्यक्रम झाल्याच्यानंतर ते आमच्या तिथं दाढीच्या देवाच्या तिथं थांबल्याच्यानंतर ते म्हणले की आम्हाला आता संध्याकाळचं जेवण वगैरे करायचं. तर मग आता 25 लोकांचं करायचं होतं ना. आता साधी गोष्ट नव्हती 25 लोकांची. एक बाई काय करणार आणि कोण मदत करणार? कोणी करत नसतं हो, कोणी करत नसतं. घरात जरी किती माणसं असली ना, चांगलं काम करायचं म्हटलं तर कोणी साथ देत नसतं. मग मी तर ठरवलं आणि माझ्या घरी गॅससुद्धा नव्हता. त्या दिवशी गॅस संपला होता. आणि मी म्हणलं खरंच आपली देवपरीक्षा पाहतो गडे, म्हणलं आपल्या मागे काही असेल आणि देवाला ते करून घ्यायचं असेल. म्हणून मी काय केलं, चूल वगैरे पेटवली, चुलीवर डाळ वगैरे घातली, वरण घातलं, भात घातलं, भाजी पोळी बनवली, आदलीभराच्या वरून पोळ्या बनवल्या. आणि जवळजवळ 25-30 महानुभाव होते, त्यांना जेवायला वगैरे दिले, करून डिब्यात दिला. माझ्यानं जेवढं घडेल तेवढं मी करत होते. आणि जेव्हा मी दाढीच्या विशेषाला माझ्या घरी म्हैस होती, म्हशीचं दूध दुभतं राहायचं ना, तर मी दररोज देवाला स्नान घालण्यासाठी, चहा करण्यासाठी दही दूध दररोज द्यायचं. जोपर्यंत मी होते तोपर्यंत मी माझ्या हातून चांगलं काम करून घेतलं. देवाला मी आंघोळीला दूध द्यायचं, तेल द्यायचं, काय आपल्याला जे घडलं ते देत होते. आणि एखाद्या जर बाईला देवाला जायचं असो, हे करायचं असो, तर मला तर कुठं जायला भेटतच नव्हतं ना. का तर माझ्या नशिबात ते नव्हतंच ना, का तर मला जाऊ देत नव्हते कुठं कोणी असं. आणि देव घडतही नव्हता ना. मग आता मला भक्ती तर करायचं माहीत होतं. मग मी देवाची भक्ती करत होते. मला देवाला म्हटलं, देवा काय मला तू इतका आवडतोस, मला तुझ्या मंदिरात आवडतो, तुझ्या पाया पडा वाटतात, तुला दंडच घाला वाटतात आणि तुला सगळं करा वाटते रे. पण काय करू, माझा इलाज नाही रे. मला कोणी कुठं जायचं म्हणलं तर असं कोणी नेससुद्धा नाही, काय करावं म्हणत होते. आता लहान लेकरं असल्यामुळे त्यांचं शिक्षणाचंच पाहायचं असतं ना. आणि दुसरे माणसं काय आपल्या कामाचंच पाहतात. आणि घरातले जरी मोठे माणसं असले तरी आपलं चोरून देवाला जात होते, कात घेऊन जावं लागत असतं ना त्याच्यामुळं. पण मी
देवापाशी रडायचे, देवाला माझी व्यथा वगैरे सांगायचे, म्हणायचे देवा माझं कधीतरी तू चांगलं कर रे, मी तुला एवढं देवदेव करते, मला तू घडायला पाहिजे. मग माझा भाऊ काय होता, माझ्यापेक्षा मोठा होता, त्याला त्याची जाणीव होती. तो म्हणायचा आपल्याकडं आज सगळं आहे ना बाबा, चला मग आपण आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण आपल्या बहिणीला देव वगैरे दाखवायचे, देवस्थानं दाखवायचे आणि सगळ्या त्याने नातेवाईकाला देव वगैरे जीप करायचा. 8,000-10,000 द्यायचा जीपला आणि जेवणासुद्धा खाण्यासुद्धा 2-3 दिवस राहण्याच्या दृष्टिकोनातून नेऊन त्यांना दर्शन घडायचं आणि म्हणायचा अगं सुनीता माझ्याकडून तुला देव घडल म्हणायचा, आम्ही तुला माझं आपले काय देव आहेत ते दाखवतो म्हणायचा. आणि दाखविले त्याने मला, संपूर्ण देव दाखविले. माझे जाळीचा देव दाखविला, माहूर दाखविलं, बासर दाखविलं. आणि आमच्या गावात तर देवाला आलं की तुम्हाला चल म्हणायचं, असं आम्ही सगळेजण जात होतो. त्या निमित्तानं पाया वगैरे पडायचं, हे करायचं. आणि माझ्यानं जेवढं हातानं होईल तेवढं मी असं स्टार्टिंगला दत्तात्रेयाचं मंदिर आहे ना, तिथं आमचं शेत आहे. शेत असल्यामुळं की नाही मी त्या दत्तात्रेयाला जेव्हा नवरात्रामध्ये लोक पूजा आपलं नवरात्राला गाठी वगैरे करायला बसतात, त्यावेळेस मी म्हणलं अहो आपण असं करू की म्हणलं माझ्या भावाला जर मुलगा झाला, मी मनात असं ठरवलं माझ्या भावाला जर मुलगा झाला देवा मी तुला पुढच्या वर्षीपासून इथं सगळ्या लोकांना पंगत देईल म्हणायचं, असं म्हणत होते. आणि माझ्या भावाला मुलगा झाला आणि मी पंगत सुरू केली. तेव्हा लोक तिथं बसायला लागली, छोटी मोठी का होणापणे तिथं पंगत घडू लागली आणि देवाला हे करू लागले. महानुभाव वगैरे छोटे छोटे येऊ लागले आणि जवळजवळ 50 लोक जमायचे आणि दररोज समरण करायचे, हे करायचे आणि गाठ्या करायचे. आणि मी त्या काळात नवरात्राच्या काळामध्ये 5 देवाला हे गुट्या करायचे. पंक्तीला काय आपल्याला जवळ जे घडल ते मी बिस्किटचे पुडे, चहाचं साखर वगैरे काय पत्ती वगैरे काय असते ते मी सगळं द्यायचे. आणि तितक्या महानुभावाच्या हाताला आपल्या तोंडात माणसाच्या घात जावा म्हणून मी माझं गरिबीप्रमाणे काय असेल ते घडल ते मी असं देवाला देत होते. आणि माझ्या गावात 5 देव होते. श्री प्रभू बाबाला मी सुद्धा अक्षरशः डोळे बसवले. अरे देवा म्हणलं तू माझ्याकडे पाहा थोडंसं. दत्तात्रेयाला बाबाला मग सुद्धा म्हणलं देवा मी तुला डोळे बसवतो, तू माझ्याकडे थोडं पाहा ना. अरे मी असं कोणतं तुझं हे केलं बाबा, तू माझ्याकडे पाहत नाहीस. कधी ना कधीतरी देव पाहत असतो कोणाकडे का, तर त्याला माहीत असताना अरे आपली एवढी लोक भक्ती करतात तर मग आपण त्यांना का हे नाही करायचं. मी संध्याकाळी लीलाचरित्र वगैरे वाचायचे, हे करायचे, पारायण करायचे, आपलं देवदेव धर्म करायचे. आपल्या घरामध्ये बसून काय करायचं तेच करायचं, आपल्याला काय ते तेवढंच घडतं ना. मग बाकी काय होतं म्हणायचं. आपल्याला तर काही शेताला जायचं नाही, आपल्याला काही शाळेकडे जायचं नाही, आपल्याला काही जॉब करायचं नाही, काही नाही. मग आपले कामं वगैरे धंदे झाले की आपलं पोथी वाचायची, दत्तात्रेयाचं पारायण करायचं, आग्रपूजा करायचं. ही माझी नित्यनियमाची हे झालं होतं. आणि मी संध्याकाळी स्मरण करायचं. नवरात्राच्या वेळेस जवळजवळ मी गाट्या करायच्या आणि विडा ठेवायचा देवाला आणि गाट्या वगैरे करायचे. आणि हे संस्कार माझ्या आईवडिलांनी लावलेले आहेत. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा मी माझ्या माहेरी बाळातपणासाठी गेले होते. तेव्हा माझी आई म्हणे आज पता असं करायचं सुनीता म्हणे, देवाला विडा ठेवायचा आणि देवाला विडा ठेवून लाखोळी समरण करायची म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं करायला काय हरकत नाही. मग मी तेव्हापासून सुरुवात केली. मग 1 वर्षाच्या नंतर दुसऱ्या वर्षी घरी गेले. घरी नवरात्राच्या वेळेस मी गाट्या समरणाला बसले. माझ्या घरी लोक होते ना, सासू होती, सासरे होते आणि सासूच्या मैत्रिणी होत्या. आणि मग मी 100 असे खडे घ्यायचे आणि त्याच्यावर समरण करायचे. आपल्याला लक्षात राहत नाही बाबा 100 गाठी झाली, 100 खडे झाले की आपली एक म्हणी पडला असा. आणि मला हसायचे, ते बायका हसायच्या, काय म्हणायच्या खडे घेऊन करती असं करते. अहो चांगलं करू लागल्यानं लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. मग मी तर माणूस होते ना, मग माणसाला तर नावं ठेवतील ना. यांना कुठं चांगलं वाटायचं हे वय काय आहे काय नाही. आतापासून देवदेव करती आणि घरचे कामं करती, आपलं स्वयंपाक वगैरे पटकन करते आणि 11-12 वाजले की समरणाला बसती. टिंगल उडवायचे. मी म्हणायची या कानानं ऐकायची, या कानानं सोडून द्यायचं, जाऊ द्या म्हणायचे, काय करायचं जे करील ते भरील म्हणायचे ना, सोडून द्यायचं. देवा तू पहा म्हणायचे, त्यांच्याकडे लक्ष ठेव म्हणायचे. फक्त तुझं काम काय आहे, लक्ष ठेवायचं त्यांच्याकडं. देव ठेवतच होता ना, लक्ष ठेवायचंच ना. अरे आपण देवाचं चांगलं करावं, देव आपलं चांगलं करणारच ना. मग आपल्या गावामध्ये 5 देवस्थानं आहेत, तर मग आपलं ज्यांना घडत नाही त्यांनी तिथल्या तिथं तर देव करायला पाहिजेत, देवाला जायला पाहिजे, देवाचं करायला पाहिजे, आरती करा, समरणाला जावं आणि 4 लोक बसले तर त्या 4 लोकाला जेव घालावं, हे करा आणि साधू संतांचा आदर करा.
आणि देवस्थान आहे. आणि जेव्हा आपण देवस्थानाच्या ठिकाणी जातो तेव्हा ते सगळं देव बुवाजी वगैरे सांगतात ना, तिथं तेव्हा आपण त्यांचं आचरण करायला पाहिजे. जेव्हा तिथं जातो तेव्हा आपले विचार बदलतात आणि आपल्याला जसं तसं ज्यांनी जसं बोलतात तसं ते बुवाजी आपल्याला तसं करावं वाटतं. आणि घरी आल्याच्या नंतर आपले विचार डगमगून द्यायचे नाही आणि तेच आपण करत राहायचं. तर ते योग्य आहे. नाहीतर जायचं आणि ऐकायचं आणि या कानानं सोडायचं आणि या कानानं धरायचं असं नसतं. मग ते आपल्याला चांगलंच सांगत असतात ना. एकदा तर काय झालं, माझ्या घरी अक्षरशः बुवाजी आले आणि माझ्या घरी श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि ती 3 पिढ्याच्या अगोदरची होती. आणि ते एक लई लाडकी मुलगी असल्यामुळं ते मोठ्या पहिल्याच्या लोकांनी लेकरू म्हणून खेळायला दिलं होतं आणि ती खेळता खेळता दगडाची मूर्ती आणि तुटली आणि अर्धी तुटली. नंतर अर्धा भाग राहिला आणि अर्धा भाग वरचा. मग प्रॉपर्टीमध्ये वाटण्यामध्ये एकाला अर्धा गेला आणि एकाला अर्धा गेला आणि आमच्याकडे आलं वरचा भाग आला. वरचा म्हणजे तोंड सगळं हात पाय कंबरपासून आलं. मग ते संध्याकाळी माझ्या घरी बुवाजी जेवायला आले. बुवाजी जेवायला आल्याच्या नंतर मग मी त्यांना म्हणलं, बाबा या म्हणलं जेवायला वगैरे. तर ते म्हणले ठीक आहे, मी जेवण वगैरे बनवलं. मला म्हणले काय नको म्हणे, फक्त मला की नाही म्हणे धपाटं शेंगोळे वगैरे असं धिरडे वगैरे ते आवडतात म्हणे. आणि आम्हाला साधू संताला तसं काही खायला भेटत नाही. आणि कोणाच्या जरी घरी गेला आम्ही जेवायला तर आम्हाला 5 पक्वान असते म्हणे. भात वरण भाजी पुरी बासुंदी आणि गुलाबजांबू स्वीट असं बालुशाही सगळं असं गोड गोड असतं. पण हे आम्हाला असं भेटत नाही म्हणे. मग तू मला हे खायला दे म्हणे. मग शेंगोळे वगैरे कर म्हणलं. ठीक आहे बाबा म्हणलं, करते म्हणलं. आणि माझ्या घरी संध्याकाळी जेवायला आल्याच्या नंतर मी त्यांना जेवायला वगैरे हे केलं. म्हणजे मला सगळं जरी असलं पण ते कसं काय करायचं म्हणलं की मला कोणी अडथळा देवाला करायचं म्हणलं. आणि माझा नवरासुद्धा मला अडथळा निर्माण करायचा नाही. बिचारा म्हणायचं करायचं असलं तर तू कर म्हणायचा. आणि त्यावेळेस माझ्याजवळ जरी नसलं तरी देव मला पुरवठा करायचा. कुठून का आणला बिचारा देव मला द्यायचा. कुठूनही म्हणजे यायचं माझ्या पशी नेऊन मी ते करायचं. आणि बुवाजी संध्याकाळी जेवायला बसल्याच्या नंतर त्यांनी माझ्या मूर्तीकडे देवपूजा वगैरे केली आणि म्हणले पाहिलं त्यांनी म्हणे असं ठेवायला नाही पाहिजे. मी म्हटलं बाबा काय करावं म्हणलं, हे सासू सासऱ्याचा देव आहे म्हणलं म्हणून मी ठेवला म्हणलं. काय नाही बेटा म्हणे हरकत नाही म्हणे. आता ते तर त्याच्या पूर्ण तुमच्याकडे शरीर वगैरे आले त्याच्यामध्ये त्यांचा आत्मा आहे म्हणे. त्या देवाचा आत्मा असतो म्हणे आणि पूर्ण मग तू काय कर म्हणे तसंच राहू दे म्हणे. आणि असा एक दिवस येईल की म्हणे तुझ्या गावामध्ये देव साधू वगैरे कोणी येईल म्हणे आणि या देवीचं मूर्तित्व अस्तित्वात येईल म्हणे. म्हणजे त्याला पूर्ण मूर्ती घडून देईल म्हणे. मला असं कसं होईल बुवाजी म्हणलं. नाही पहा म्हणे तू होईल म्हणे. आणि काही दिवसानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये काय झालं आणि आमच्या गावामध्ये पंजाबची बुवाजी आली आणि त्यांनी सगळ्या गावाची देवाची बांधणी केली आणि मी माझ्या माहेरचे देव बांधून दिले. माझे देव संपूर्ण बांधले. माझ्या आधी बांधल्यानंतर माझ्या आईला माझे देव आवडल्यानंतर माझी आई म्हणे अगं सुनीता मला सुद्धा देव बांधून दे ना म्हणे. म्हटलं ठीक आहे बांधून देते म्हणलं. आणि मी माझ्या मिस्टरला विचारलं म्हणले घे ना म्हणले काय व्हायले हरकत. आणले बाई माझ्या आईचे देव तिथं महिनाभर राहिले त्या देवाच्या मंदिरामध्ये. देव राहिले आणि घरचे लोक देवापाशी ठेवू देत नाहीत. भांडणं ते त्यांचे देव दुसरीकडे ठेवावं लागले, आमचे देव एका दुसरीकडे ठेवावं लागले. एकच समाजाचे देव होते पण घरचे लोक कसे असतात, देव एका जागी ठेवू देना गेले. एका दिवशी तर गॅसला खाली पेटलेला होता आणि देवाला आरती लावली. माझी पुरी साडी जळून गेली होती पण देवानंच मला वाचवलं ना. प्रत्येक क्षणी मला देवानं वाचवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग मी आईच्या देवाची बांधणी वगैरे करून दिली. देवाची पूर्ण बांधणी केली आणि माझ्या श्रीकृष्णाची मूर्ती होती त्या देवीला सुद्धा मूर्तित्व आलं आणि पूर्ण मोठी घडली आणि घडून दिली. का तर ती माझी मूर्ती होती हे सगळ्याला गावात कळायचं ना. तर मग ती बुवाजी लोक प्रॉब्लेम करू लागले ही मूर्ती नाही बांधायची. म्हणलं का बांधायची नाही. मग त्या बुवाजीनं चोरून का असणार त्यांना मी जास्त पैसे दिले. मी माझी मूर्ती बांधून घेतली आणि देवाचं हे करून घेतलं. आणि मला देवाची फार आवड आहे आणि मी माझ्या पाची गावात देवाचं स्थान असल्यामुळं देवाचे मंदिर असल्यामुळं मी माझं खूप भाग्य चांगलं समजते.